लक्षात ठेवा. हे जी आपली प्राणीसृष्टी आहे त्याचं जे मॉडर्न पद्धतीनं कशा पद्धतीनं वर्गीकरण केलं आणि काय क्रायटेरिया वापरला, काय पॅरामीटर वापरलाय, ते सुद्धा त्याचे मुद्दे येतात परीक्षेमध्ये. आधारभूत मानलेले मुद्दे आणि प्राणीसृष्टी. आता रंध्रीय पोरीफेरा फायलम झालं आपलं, त्याच्यानंतर सिलेंट्राटा झालं, निडारिया सिलेंट्राटा. आता पुढचे जे दोन नेक्स्ट आहेत ते आज आपण या सेशनला पाहणार आहोत. सगळ्यांनी परत परत रिव्हिजन करा. ते दोन चार्ट होते पारंपरिक पद्धतीनं जे वर्गीकरण केलं होतं ते पूर्ण प्राणीसृष्टी, दोन उपसृष्ट्या, मग त्याचे 10 हेमिस कोरडाटा पर्यंत, परत याचे 3 आणि वर्टेब्राचे 6, अशा पद्धतीचं सगळं ते पाठच ठेवा. त्याच्यावरतीच अवलंबून आपला सगळा हा चॅप्टर आहे. आता काल पाहिलेले होते आपले स्पॉन्जिया वगैरे, सिलेंट्राटा झालेला आहे. आता पुढे जे आहे आपलं नेक्स्ट, या आंघोळीच्या स्पंजाविषयी आपण कालच सांगितलोय, किंवा ते नोटा वगैरे मोजण्यासाठी ते बँकेमध्ये, ऑफिसेसमध्ये कागदपत्र मोजण्यासाठी ते स्पंज ठेवला जातो बघा. त्याच्यावरती ते काय पाणी वगैरे, कारण काय ड्यू टू द कॅपॅसिटी अब्झॉर्प्शन, कॅपॅसिटी अब्झॉर्ब, पाणी जर ठेवलं का त्याच्यामध्ये असं हे करायचं आणि कागदाला काय असं मोजण्यासाठी यूज होतो त्याचा. का बरं स्पॉन्जिया गटामध्ये आहे, कारण ते इतकं प्रवाही आहे. माहिती आहे तुम्हाला, स्पंज बुडवला पाण्यामध्ये तर भरपूर पाणी अब्झॉर्ब करून घेईल. हा स्पॉन्जिया एक प्रकारचे प्राणी आहेत, ते समुद्री जीव आहेत. हे त्यांचा एक गटच केलेला होता. आता पुढे जे आहे आपण नेक्स्ट पाहणार आहोत, चपट्या क्रमींचा संघ, फायलम प्लॅट, काय म्हणतो आपण, प्लॅटी हेल्मेंथिस असं इंग्लिश मध्ये म्हणतो. हा चपट्या क्रमीचा, आता त्याच्या नावामध्येच आहेत. जे कीटक, क्रमी म्हणजे काय कीटक असा शब्दशः अर्थ होतो. जे हा एक कीटक वर्गच आहे. आता इथं पहिलीच ओळ दिलाय, यांचे शरीर सडपातळ आहे, अतिशय वीक आहे, सडपातळ आहे आणि पानासारखे असं पसरट असणार आहे आणि पट्टीसारखे चपटे असते, म्हणून यांना चपटे क्रमी चपटे कीटक असं म्हणतो. हा एक गटचा प्लॅटी हेल्मेंथिसचा. बहुतेक प्राणी अंतःपरजीवी असतात. आता अंतःपरजीवी हा शब्द वेगळा आहे बघा तुमच्यासाठी, आता बरीच समजणार आहे तुम्हाला, पण ही एक काही कळना. हे अंतःपरजीवी ज्या वेळेस आपण क्लासिफिकेशन, मला वाटतं हे 7th स्टँडर्डला आहे, इंडो पॅरासिटिक, अंतःपरजीवी. ज्या वेळेला प्राण्याचं विट्याकरणी म्हणा, जे काही अरिस्टॉटल जे काही अटेम्प्ट केले प्राणीसृष्टी किंगडम जे मांडण्याचा, त्याच्यामध्ये जे आहे अकॉर्डिंग टू देअर न्यूट्रिशन, पोषणाच्या पद्धतीनुसार सुद्धा काही वर्गीकरण, तो क्रायटेरिया वापरून, म्हणजे त्यांचं पोषण कसं आहे. मग हार्बिवोरस आले, शाकाहारी, मांसाहारी प्राण्यामध्ये सुद्धा. परत काय जे प्राणी काय करायला लागल्यात, कुजलेल्या अन्नावरती जगतायत, डिकम्पोजर, ते प्राणी आले. परत अजून त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळेला आपण खोलमध्ये आतमध्ये जर डीप मध्ये क्लासिफिकेशन केलं, परत असे काही कीटक आहेत, असे काही जीव आहेत, ऑर्गॅनिझम आहेत या पृथ्वी तलावरती, ते जे आहेत शरीर, जे काही आपलं शरीर आहे दुसऱ्याच्या शरीरावरती सुद्धा जगतात. ज्या पद्धतीनं अमरवेल, डॉडर, ते काय होत होती, दुसऱ्या प्लांट वरती जगत होती. परत काही काय खात होते, इन्सेक्टिव्हरस होते, ते दुसरे कीटकभक्षी वनस्पती होत्या. मग त्याच्या पुढचा जो प्रकार होता, अगेन क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, इंडो पॅरासिटिक आणि इक्टो पॅरासिटिक, म्हणून असं ते अंतजीवी आणि दुसऱ्यावर अवलंबून आहेत, पण आतमध्ये परजीवीच आहे. परजीवी म्हणजे काय, दुसऱ्या ऑर्गॅनिझम वरती ते डिपेंड आहेत. कशासाठी, नेसेसिटी ऑफ फूड, अन्नाची गरज भागवण्यासाठी. मग काय, फॉर एक्झाम्पल आपल्या बाहेर राहणाऱ्या, हे वा झाल्या, गोचिड, जू, हे जे आहेत काय म्हणतो आपण त्याला, आपलं रक्त पिऊन ते राहणार, ते न्यूट्रिशन आहे त्यांचं. आणि अजून एक त्याच्यामध्येच गट आहे, पॅरासिटिकच आहे, पण त्याच्यामध्येच विभागणी केलेली आहे की अंतःपरजीवी आणि बहिर्परजीवी. बाहेरल्या बाजूला असणारे गोचिड आहेत, ते उवा आहेत, नुषा वगैरे आहेत, ते काय दुसऱ्याच्या शरीरावरचं रक्त पिऊन जगतात, हे परजीवी झालं. आणि अंतःपरजीवी म्हणजे शरीराच्या आतमध्ये सुद्धा आहेत, जंत वगैरे पोटामध्ये असणारे, ते काय करतात, आतमध्ये जाऊन आपल्या शरीरामध्ये, मग काय बरेचसे फॅक्टर त्याला कारणीभूत आहेत. ज्यावेळेस काय होतंय, आपण मांस वगैरे, जे कोणी हार्बिवोरस आहेत, मांसाहारी माणसं, ज्यावेळेस ते कच्चं अन्न खाल्लं जाते कमी शिजलेलं, मग त्याच्यामध्ये काय असतंय, हे जे अंतःपरजीवी असणारे त्यांचे एक अंडी सदृश अवस्था असते त्यांची कच्चं शिजलेल्या अन्नामध्ये.
मग ते काय होणार, आतमध्ये पोटामध्ये गेलं रे गेलं की काय होणार, ते परत तिथं त्यांची ग्रोथ व्हायला चालू होते, वाढ कुठं, आपल्या शरीरामध्ये, आपल्या आतड्यामध्ये. आणि मग काय, तिथं ते वाढायला लागतील, मग आपल्याला त्रास होईल, डायजेशनचा त्रास होईल, श्वसनासाठी त्रास होईल, आपल्या आतड्यांमध्ये अडकल्यानंतर सर्क्युलेट होणार नाही रक्त व्यवस्थित, अशा पद्धतीचा तो त्रास होणार. मग आतमध्ये काय, ते कीटक आहेत, क्रमी आहेत, कसले, अंतपर्जीवी, परजीवी आहेत पण आतल्या बाजूला, आणि बहिर्परजीवी हे शरीरावरती राहतात प्राण्यांच्या. मग गाय असेल, म्हैस असेल, माणूस असेल, आणि ज्या ज्या ठिकाणी आपण स्वच्छता करत नाही त्या ठिकाणी काय, ते कीटकांचा रहिवास, त्यांचं तिथं काय अनुकूल परिस्थिती असेल ते तिथं वाढ होणार आहे, तिथं ती प्राणीसृष्टी जगणार आहे, त्यांचं ते जगच निर्माण करणार आहेत, कॉलनी करणार आहेत. अशा पद्धतीत अंडे देतील, परत अजून त्याची क्वांटिटी वाढेल पोटामध्ये सुद्धा. मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, स्वच्छता राखणं, परत प्राण्यांना सुद्धा ओले वगैरे, ओलावा कमी असेल त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी शेतीमध्ये प्राण्यांची व्यवस्था आहे त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात कोरडं आहे का नाही ते बघायचं आहे, पाणी निचरा होते का नाही, आणि सारखंच ओलं राहणार आहे त्या ठिकाणी अशा प्राण्यांची वाढ होईल. हे आपल्या चपट्या क्रमी. प्लॅनेरिया बघितला होता बघा तुम्ही, प्लॅनेरिया हा इथं पालीच्या पालवर्गीय, प्लॅनेरिया काय, सेगमेंटेशन दाखवत होता, खंडीभवन, एक खंड तोडलं त्याला, अजून त्याचे पाय हात, आता इथून जर तोडलं, पाल जी होती लिमिटेड होतं त्याचं, लिमिटेड, हे काय इथून तोडलं, परत इथून तो जरी तोडलं, भरमातातून जरी तोडलं तर परत त्यानं काय, त्याचं तोंड आणि शेपटी विकसित करणार आहे, परत काय पुढचा भाग तोडला, पाठीमागला सगळाच भाग विकसित करणार आहे, आणि पाठीमागला तोडला तर पुढचा विकसित करणार आहे. पण पाल जी होते लिझार्ड आपली, पाल फक्त काय, तोंड जे आहे विकसित करत नव्हती, फक्त शेपटी विकसित करणार होती, आहे का नाही, शेपटी तुटली की नवीन शेपटी येत होती. मग ह्या चपट्या क्रमीमध्ये प्लॅनेरियाचा सुद्धा समावेश. काही प्राणी 1-2 गटामध्ये येऊ शकतात बरं का, नाही प्लॅनेरिया वेगळ्यामध्ये असं नाही, याच्यामध्ये सुद्धा त्याचं वर्ग, ते पारंपरिक पद्धतीमधलं झालं. आता आपण मॉडर्न मेथड ऑफ क्लासिफिकेशन, याची जी नवीन मेथड आहे त्याच्यानुसार आपण चाललेलं आहे. प्लॅनेरिया आपण अगोदर जे होतं वेगळ्या गटामध्ये होतं, आता इकडे काय केलं आहे, चपट्या क्रमीमध्ये त्याला टाकलेला, विभागणी केलेली आहे त्याची. परत त्याचे जे वैशिष्ट्य आपण पुढे म्हणलो, इंडोपॅरासिटिक आहे, इंडोपॅरासाइट आहे, कळलं काय, अंतपर्जीवी म्हणजे काय, शरीराच्या आतमध्ये आहेत बहुता जास्तीत जास्त, आणि जे कोणी थोडे बाहेर आहेत ते पाण्यामध्ये राहतात, बाहेरले मात्र कसले, इंडोपॅरासिटिक आहेत पण पाण्यामधले, पाण्यात जास्ती राहतात, म्हणजे काय, हे अक्वाटिक अॅनिमल आहेत. परत पुढे म्हणते याचे शरीर देह गुहाहीन असून द्विपार्श्व संमित आहे, म्हणजे याचं द्विपार्श्व म्हणजे काय, समान 2 भागामध्ये त्याची विभागणी होते, एका अक्षामधून घातल्यानंतर फक्त एकच अक्ष. आता प्लॅनेरियाला कट जर केला आपण, समान एक अक्ष पकडावा लागेल कोणता तरच हे समान 2 भाग होतील, नाहीतर इकडे इकडे दुसऱ्या अक्षावरती जर आपण डिवायडेड कट केला तर त्याचे समान 2 भाग होणार आहेत. मग समान 2 भाग होण्याचा एक क्रायटेरिया होता आपला, 2 समान भाग होणे, परत काही अरीय सममित होते, आणि काही असममित होते, असे 3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. मग हा कोणत्या प्रकारामध्ये मोडणार आहे, द्विपार्श्व सममित, 2 समान भाग होते, पण केव्हा, इन विच कंडिशन, कोणत्या कंडिशनला, वेन एक ऍक्सिस पकडला आपण तरच, आणि तरच ते 2 भाग होत आहेत, अदरवाईज होत नाहीत. अशा पद्धतीचं तिसरा पॉइंट सांगतो याच्यामधला. याचे शरीर देहगुहा, बॉडीच्या आतमध्ये कॅव्हिटी आहे, देहगुहाहीन असून, कॅव्हिटी आहे का नाही, नाही, हिन म्हणजे काय, नसणे, कॅव्हिटी नाही. आता चपटेत अगोदर, मग कॅव्हिटी असणार का, असं पोकळ असणार का, बॉडी पूर्ण भरलेली असणार, भरीव आहे बॉडी यांची, कशामुळं, अगोदरच चपट्यात. आणि गोल जर असली असते तर आतमधून तो आपण जर सेक्शनल भाग जर घेतला असता तर ते काय पोकळ दिसलं असतं, पण काय अगोदरच चपट्या क्रमात आहे, त्याच्यामुळे काय असणार आहे, देह गुहा नसणार आहे, बॉडी कॅव्हिटीच राहणार नाही, देह गुहाहीन आहेत. येतं का लक्षामध्ये, तो पॉइंट लिहायचा असून द्विपार्श्व सममिती यांची, सममितीचा जर क्रायटेरिया निवडला तर कसे, द्विसम्मिती म्हणजे एका अक्षामधून जर आपण त्याचे भाग केलो तरच 2 भाग होतात, नाहीतरी होत नाहीत. आणि पुढे सांगते, हे प्राणी त्रिस्तरी असतात. आता ज्यावेळेला स्तर बघितला आपण, एम्ब्रिओलॉजिकल कंडिशन, भ्रूण असताना, गर्भ असताना, त्यावेळेस काय असणार आहे, एक लेअरिंग आहे, मध्य स्तर, वरचा स्तर, आतमध्ये स्तर, त्याच्या एम्ब्रिओच्या भोवती. पण कसली, त्रिस्तरीय योजनेमधून हा त्या मोडतो त्याच्यामध्ये, म्हणजे काय, 3 लेअर आहे त्याच्या एम्ब्रिओच्या भोवती, एक पहिला लेअर आहे, दुसरा लेअर आहे, तिसरा, असे 3 प्रकारचे स्तर आहे त्याला त्रिस्तरी. जे प्राणी 3 स्तर असतात त्यांच्या एम्ब्रिओला, म्हणजे भ्रूणाला, गर्भामध्ये,
त्यांना त्रिस्तरी म्हणतात. त्यांचे शरीर बघा कोणते आहेत, बहिर्जन स्तर, मध्यजन स्तर आणि अंतस्तर, अशा तिन्ही स्तरामध्ये, मधला स्तर, वरचा स्तर आणि त्याच्याहून मधला, अशा पद्धतीचे तिन्ही स्तर आहेत. अशा 3 जनस्तरापासून बनले असते. पुढचा म्हणतो हे प्राणी उभयलिंगी असतात, म्हणजेच एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्हीची प्रजनन संस्था आहे. बघा म्हणजे काय, सेमीकंडक्टर ज्या पद्धतीने होतं का नाही, त्या पद्धतीने प्रजनन संस्था एकाच प्राण्यामध्ये अवलंबून आहे. मेल फिमेल एकाच ठिकाणी असतात, हे याचं वैशिष्ट्य आहे. मग ह्याचं जे प्रजनन आहे, आपण पाहिलं प्लॅनेरियाचं, काय कट केलं अजून डेव्हलप होतात, मग त्यांना हे करण्याची गरज आहे का, सेक्स्युअल रिप्रोडक्शन दाखवणार का, हे नाही, तर काय अलैंगिक प्रजनन दाखवतील. त्याच्यामुळं याचा विषयच येत नाही. तुम्ही म्हणताल सर स्त्री पुरुष एकाच ह्याच्यामध्ये असल्यावर त्यांचं रिप्रोडक्शन कसं होणार आहे, तर हे दाखवतातच मुळात अलैंगिक प्रजनन, त्याच्यामुळे ह्याच्या लिंगाचा विषयच येत नाही. तो विषय सोडून काय करणार, ते सेगमेंटेशन, त्यांचं खंडीभवन होणार आहे आणि त्यांचे नवीन चालू होणार आहेत प्रोडक्शन. अशा पद्धतीचं बायनरी फ्युजन, त्याच्यामध्ये प्लॅनेरिया होताच की, पॅरामेशियम द्विविभाजन मध्ये सुद्धा प्लॅनेरिया येतोयच आपला. आडवे द्विविभाजन, उभे द्विविभाजन प्लॅनेरियाचं होत होतं. आणि पॅरामेशियमचं कोणतं होतं म्हणा, आता काय माहिती आडवा आहे का उभा आहे. पॅरामेशियम चपलाची आकृती म्हणली आपण, ते भरमधातून. प्लॅनेरिया अरे होतं पॅरामेशियमचं विभाजन, एक पेशी आहे तो प्राणी. पॅरामेशियम काय दाखवतो, आडवं, कारण तो पसरट आहे. आणि प्लॅनेरिया एका छेदामधूनच हे करायचे की उभं द्विभाजन. म्हणजे काय, दोन्ही सेक्स्युअलिटी, एक बायसेक्स्युअल जरी असलं त्यानं तरी त्याचा विषय येत नाही, त्यानं प्रजनन त्यांच्या प्रजाती वाढवू शकते. कशावर, ड्यू टू द सेगमेंटेशन फ्रॅगमेंटेशन द्वारे. आलं का लक्षामध्ये. आता त्याची उदाहरणं जे आहेत, प्लॅनेरिया, लिव्हर फ्ल्यूक, पट्टक्रमी इत्यादी. आता हा एक प्रकार आहे बघा, लिव्हर फ्ल्यूक. शेळी मेंढी गाय वगैरे चरतायत, पान जिथं भरपूर पाऊस होतो किंवा समुद्राचं म्हणाला ओढा नदी नाला, त्या ठिकाणी काय होणार आहे, सतत ओलावा आहे. आणि त्या ठिकाणी जर ह्या प्राण्यांनी, हे जे कीटक आहेत त्यांची जर विष्ठा त्या चाऱ्यावरती गेली आणि ते प्राणी आतमध्ये शरीरामध्ये गेले, डायरेक्ट कुठं वाढ होते त्यांची, लिव्हर मध्ये, यकृतामध्ये, लिव्हर. आणि तिथं काय करतात, त्यांची वाढ झाली, मग प्राण्यां तिथं त्यांच्या कॉलोनी बनते, वसाहती तयार करतात आतमध्ये. मग मग प्राण्यांना त्रास व्हायला चालू होतो. मग परत आपण ते औषध देतो, कृमीनाशकाचं औषध, आणि मग तो आजार बरा होतो. अशा डेथ सुद्धा होऊ शकते, कारण त्यांची एवढी कॉलनी वाढली लिव्हर फ्ल्यूकची आतमध्ये गेल्यानंतर यकृतामध्ये. मग यकृतामध्ये जे ब्लड सर्क्युलेट होणार आहे ते होणारच नाही, आणि तिथली जी ऑर्गन सिस्टीम आहे ती काय होईल, डिस्ट्रॅक्ट होईल, तिथं डिस्टर्बन्स येणार आहे का नाही, तिथं लिव्हर फ्ल्यूक या कीटकांची वाढ झाल्यामुळे शरीराच्या आतमध्ये, कारण हे अंतःपरजीवी आहेत, आतमध्ये जाऊन मग तिथं शरीराला धोका निर्माण होतोय. अशा पद्धतीचं हे लिव्हर फ्ल्यूक. मग हे लिव्हर फ्ल्यूक होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, वारंवार जे आहे आपल्या शेतीमधले जिथं ओलावा जास्त तिथं गवत खाऊच द्यायचं नाही. परत जे होऊ नये म्हणून काय करायचे आहे, हे कृमीनाशकाचे औषध देणं, फवारणी करणं सतत वेळोवेळी केली पाहिजे. स्वच्छता सुद्धा ठेवली पाहिजे ह्यांची, जे पशु आहेत पाळीव प्राण्यांची. याच्यामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न एका वेळेला आला होता, लिव्हर फ्ल्यूक, व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ लिव्हर फ्ल्यूक. कन्सेप्ट काय, लिव्हर म्हणजे यकृत, याची जे पेशी आतमध्ये डायरेक्ट जातात कुठे, लिव्हरच्या सेलमध्ये, आणि तिथं वाढायला लागतात कॉलोनी बनवून, वसाहती बनवून. मग सर्क्युलेशन साठी अडचण होणार, तिथं एकाचे 10-15 होतात, वाढ होते, मग ब्लड सर्क्युलेट होत नाही, मग अर्धांगवायू सारखा धोका, लिव्हर काम न करणं, कुणाचं, हे प्राण्यामध्ये बहुधा, माणसामध्ये नाही. त्याच्यामुळं ही काय चपट्या क्रमीच उदाहरण आहे. प्राणी आहेत बरं काय, छोटे छोटे अतिशय, एवढे मोठं सृष्टी आहे आपली. त्याच्यामध्ये अभ्यास करायचं झालं, मग एक गट मांडले, वर्गीकरणाची गरज कशासाठी आहे, तर वेळ वाचावा, अभ्यास करण्यासाठी मदत मिळावी. आपण सांगितलं होतं 7 मिलियन स्पेशियचा, मिलियन मध्ये 10 लक्ष असते, 1 मिलियन व्ह्यूज भेटले, 10 लाख, 7 लाख म्हणजे का, 7 मिलियन म्हणतोय, 7-10 लक्ष म्हणजे 70 लक्ष. तेवढ्याचा अभ्यास करायचा एक एक प्राणी घेऊन म्हणल्यावर 7 जन्मही पुरणार नाहीत. 70, मग 70 लाखचं, म्हणून काय एक गट केला त्याला, सगळे प्राणी त्याच्यामध्ये, एक सेम प्रॉपर्टी असलेली, एक अशा पद्धतीचं आपलं चालू आहे. हे कशा बाबतीत झालं, आता हे जे आहे, आता पुस्तकामध्ये उलटच दिले बघा तुमच्या. आता काल आपण हे पाहिलं होतं, ऐकावं ते नवलच नवलच, समुद्रामध्ये प्रवाळ खडक असतो. प्रवाळ जे आहे आपण पाहिलेला आहे, पोरीफेरा, त्याच्यामध्ये मोडतंय प्रवाळ. हे खडक म्हणजे निडारिया, निडारिया सिलेंट्राटा संघातला, पोरीफेरा नाही, ते स्पंज झाले पोरीफेरा मधले.
आता हा निडारी या सिलेंट्राटा संघातील प्राण्यांची मोठी वसाहत कॉलनी असते. याच खडकापासून पोळे, आता पोळे हा एक शब्द नवीन आहे बघा. ते पूर्वीच्या काळी एक महागड रत्न आहे सुद्धा पोळे. मोती ज्या प्रमाणात असतं का मोती, हा मोती असतात का पांढरे, तसंच हे समुद्रामध्ये भेटतंय. हे सुद्धा एक लाल कलरचं ते गळ्यामध्ये घालतात बघा काही जण, ते माळा वगैरे असल्या का त्याच्यामध्ये सुद्धा मध्ये मध्ये घालतात बघा, ते सोन्यांच्या मध्ये ते मंगळसूत्राच्या त्यामध्ये लाल कलरचं ते पोळे असतात. मग ते काय एक रत्नच आहे. ते काय एक प्रवाळ खडकापासून बनलेला आहे. आणि ते प्रवाळ खडक कशापासून बनलेला आहे, कॅल्शियम जो असतो आपला कॅल्शियम सिलिकेट त्याच्यापासूनच ते म्हणते. ते प्राण्यापासून बनलेला आहे. कोणत्या वर्गातल्या, तर आपल्या सिलेंटराटा निडारी या संघातला आहे. ते प्राणीचा आहे. मग नंतर आपण त्याच्यासाठी यूज केलेला आहे. हे प्राणी आता आपण पुन्हा वापरतो त्यांचे अशा पद्धतीचे मोती पोळाविषयी. परत त्याचा आयुर्वेदिक सुद्धा उपयोग आहे. भस्म तयार केलं जाते, अशी बरीचशी माहिती आपण कालच सिलेंट्राटा झाले आपलं. सिलेंट्राटा ऑल्सो कॉल्ड ॲज निडारिया. सिलेंट्राटालाच निडारिया म्हणतात. परीक्षेत प्रश्न आला सिलेंट्राटा विषयी माहिती लिहा म्हणलं तर निडारियाच लिहायचं. निडारिया म्हणलं तर सिलेंट्राटाच एकच नाव आहे त्याला. ऑर मध्ये व्हाईट कलरचे मोती असतात आणि हे लाल कलरचे असतात. आता ग्रामीण भागामध्ये माहिती असेल बा पोवळे किंवा जे ज्वेलर्स आहेत त्यांना सुद्धा माहिती एक माणिक मोती पोवळे, मोती पोवळे काय तर म्हणतो आपण. अशा पद्धतीचं ती एक प्रवाळ खडकापासून बनलेला आहे. सिलेंट्राटा निडारी या गटामधला एक प्राणी होता, त्याच्यापासून ते बनत असतं असं एवढं लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट जो फायलम आहे, नेक्स्ट क्लास आहे आपला अस्कॅल्मेंथिस. आपला गोलक्रमी, हे तो चपट्या क्रमी झाला. आता हा जो आहे गोल आहे, राऊंड शेपड आहेत. मग टेप वर्म, राऊंड वर्म जे असतं त्याच्यामध्ये ते मोडलं जातं. या प्राण्यांचे शरीर लांबट आहे, बारीक धाग्यासारखे आहे आणि नंतर तो गोल गोल बनत असतो, दंडगोलाकार आहे म्हणून त्यांना गोलक्रमी. मग ह्याच्यामध्ये हे मोडतो बघा ते आपला पैसा ह्याच्यामध्ये मोडतो आताच्या वर्गीकरणामध्ये बरेचशा त्याच्यामध्ये गोलक्रमीच्या संघातील. गेचवा, गेचवा सुद्धा मोडणार आहे. गोल होऊन बसतोय त्यानं गोलक्रमी, नंतर असं गोलाकार शेप मध्ये बसतोय गेचवा सुद्धा. ते सगळे प्राणी ह्याच्यामध्ये मोडत असतात. जास्तीत जास्त जे काही आपल्या पोटामधले जंत आहेत हे याच्यामध्ये आहेत. हे सुद्धा कसे आहेत, अंतपर्जीवीच आहेत. हे सुद्धा चपट्याक्रमी सुद्धा अंतपर्जीवीच आहेत. आता हे सुद्धा काय अंतपर्जीवी म्हणजे शरीराच्या आतमध्येच राहतात. पोटातली जंत आपल्या साप येत नाही, ते मोठं झालं की आता असं कसं करायचं. छोटे जातीचे वर्ग ते रेप्टाईल मध्ये आलं, सरपटणाऱ्या. आता या प्राण्यांचे शरीर लांब म्हणून त्यांना गोलक्रमी म्हणतो. हे पॉइंट झालेला आपला. पुढे जे काय सांगतंय, हे प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा अंत स्वतंत्रही राहतात आणि अंतपर्जीवी, दोन्ही गट अंतपर्जीवी. अंतपर्जीवी कळलं का, परजीवी म्हणजे दुसऱ्याच्या शरीरावरती डिपेंड आहेत. कशासाठी, न्यूट्रिशनसाठी, पोषणासाठी, ते खातात त्यांचं. मग काही बहिर परजीवी म्हणजे काय, आपल्या शरीरावर राहणारे आणि शरीराच्या आतमध्ये राहणारे जंत, ते काय अंतपर्जीवी. मग हे सुद्धा अंतपर्जीवी आहेत, स्वतंत्र राहतात. मग ते काय, काही जलचर आहेत आणि काही भूचर सुद्धा असू शकतात, पॉसिबिलिटी आहे. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय असते आणि त्यांच्या शरीरात आभासी देह. आता त्रिस्तरीय म्हणजे 3 स्तर आहेत एम्ब्रियोला. आपले जे स्तर होते, मध्यस्तर, अंतस्तर, हे सगळे स्तर आहेत. आता पुढे एक पॉइंट दिलाय, त्यांच्या आभासी देहगुहा. ज्यावेळेला आपण देहगुहा बॉडी कॅव्हिटी कन्सिडर केलं, त्याची बॉडी कॅव्हिटी कशी आहे, आभासी आहे म्हणते. आहे का ऍक्च्युअल, रिअल आहे का, रिअल आहे, व्हर्च्युअल आहे, आभास होतोय, फक्त फुगवट आहे. पण बॉडी देहगुहा नाही, त्याला बॉडी कॅव्हिटी नाही. हे महत्वाचं याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे. या क्रमीचे शरीर अखंडित असून त्याभोवती भक्कम उपचर्म असते. अखंडित म्हणजे खंड होत नाही, लांबट आहे, पसरट, एक सेल्युलर आहे, स्ट्रक्चरचा उत्तीपासून बनलेलं. हे महत्वाचा पॉईंट ह्याच्यामध्ये. आणि उपचर्म म्हणजे काय, उपचर्म परत त्याच्यावरती लेअर आहेत कातड्याचे. चर्म म्हणजे कातड. हे प्राणी एकलिंगी. पूर्वीचे जे होते बायसेक्सुअल होते, फिमेल मेल एकाच ह्याच्यामध्ये ऑर्गन होते आणि ते काय दाखवत होते, असेक्सुअल रिप्रोडक्शन, त्याच्यामुळे त्याचा विषयच नव्हता. आणि इथं जे आहेत हे एकलिंगी असतात म्हणजे काय, सेक्सुअल रिप्रोडक्शन दाखवते. उदाहरणे, पोटातील जंत, हत्ती रोगाचा जो काय क्युलेक्स नावाचा आपला जंत आहे तो सुद्धा काय हत्ती रोगाचा. हत्ती रोगाचा जंत शरीराच्या आतमध्ये होतो, मग पाय तोडावं लागतं, ते वाढतं पाय, तिथं कॉलोनी बनवतात ते, आणि पाय मग ते काय आपला पास सुजतो बघा असं.
पायच तोडून काढावं लागत. त्याचे लस आहेत पण जास्त क्वांटिटी मध्ये झाला तर बरा होत नाही लवकर. मग अगोदरच काय करावं लागतं, लसीकरण करावं लागतं. शिंपल्यात असतात मोठे. ठीक आहे आदिती, चला शिंपल्यातून पुढे आता. पुढे आलेला ते संपलं. आता पुढचा पॉईंट चालला आपला की हे प्राणी एकलिंगी असतात. आलं का लक्षामध्ये. परत उदाहरणे, याची उदाहरण लक्षात ठेवा, त्याची उदाहरणे, याची उदाहरणे. जंत, हातीपाय, रोगाचा जंत, परत डोळ्यातील जंत, हे जे आहेत आतमध्ये असतात आपल्या. आणि हे काय, ते कीटक आहेत, एक प्राणी आहेत. क्रमी आता कसले, आता गोल क्रमी. हे अतिशय महत्वाचे मुद्दे. आता खाली प्रश्न सुद्धा बघा ह्याच्यावरती, आपण थोडेसे घेऊया मग लिहा देऊया. यायला लागले का डोक्यामध्ये, कोणत्याच काय सोप आहे, मराठी मधूनच आहे, काय तेवढं नाही. आता हेच दिलंय, माहिती मिळवा, घेऊ इन्फॉर्मेशन. मानवामध्ये टेपवर्मचा संसर्ग. आता शरीराच्या आतमध्ये बरं काय टेपवर्म, राऊंड वर्म क्रमी येत आहे कीटकात. गवत खाणाऱ्या शेळी मेंढीमध्ये हे सुद्धा सांगितलं आपण, लिव्हर फ्लूकचं संसर्ग कसा होता आणि ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची आहे. तर याचं जे उत्तर आपण सांगूया. हे सुद्धा कदाचित प्रश्न येऊ शकतात, असं नाही की स्वाध्यायामधलेच येत आहेत असं नाही. काही वेळा हे सुद्धा प्रश्न आलेले आहेत. म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन पेपर आपला, तुम्ही काय विचार करताय, काय तिथं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवताय हे आहे. सर एक व्हिडिओ आला होता, डोळ्यातून 30 सेंटीमीटर एवढा जंत येऊ शकतोय. भरपूर दिवस जर राहिला शरीरामध्ये तो जंत, त्याच्यावरती क्रमीनाशकाचा जर काय केलं नाही, ट्रीटमेंट जर केलं नाही, मग तिथे तो वाढणार आहे, वाढच होणार आहे. आपल्या शरीरातलं खाऊन जे न्यूट्रिशन आहे ते ऍब्झॉर्ब करून घेणार आहे, त्यांना वाढत होईल. आता समोर लक्ष द्या. ओम, ठीक आहे, बरोबर आहे ओमचं. आता काय सांगते, मानवामध्ये टेपवर्मचा संसर्ग, गवत खाणाऱ्या शेळी मेंढीमध्ये लिव्हर फ्लूकचा संसर्ग कसा होतो, आता सांगितलोय आपण. हे जे माणसाचं जे काय, आता हे होतोय कशामुळं, आता इथं बघा किती प्रश्न आहेत. संसर्ग होतोय कशामुळं आणि झाल्यानंतर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, होऊच नये म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रतिबंध कसा घालायचा, प्रिव्हेंट कसं करायचंय. तर होतोय कशामुळे कळल्यानंतर, डायग्नोसिस झाल्यानंतर मग त्याच्यावरती ट्रीटमेंट करायची. हा जो आहे हे जे संसर्गजन्य, ह्याचा जो संसर्ग आहे एखाद्या पशुला होतो अगोदर, बोकड असेल, पिग असेल, डुक्कर वगैरे त्यांना होतो. आणि जर माणसांनी ते जर खाल्लं मांस, त्याचं डुक्कराचं, बोकडाचं जर मांस खाल्लं, शेळीचं वगैरे, मग त्याचे जे हे जे कीटकांचे आतमध्ये असलेले कीटक आहेत, त्यांच्या अंडपेशी जे असतात ते काय होतील, आपल्या शरीरामध्ये जातात आणि तिथं ते डेव्हलप व्हायला चालू होते. कुठं, शरीराच्या आतड्याच्या आतमध्ये. मग काय करायचे आपण, हा झाला होतोय कशामुळं, तर मांसाद्वारे होते बघा हे संसर्ग झालेल्या प्राण्यांचं. मग ते स्पेशली पिग आणि ह्याच्यामध्येच होते, शेळी मेंढी बोकड याच्यामध्ये. मग त्याचं जर मांस खाल्लं, कसलं, तेही अर्धवट अवस्थेत भाजलेलं किंवा ते उकडलेलं, म्हणजे न शिजवता किंवा शिजवतच काही जण खातात बघा, दम पडत नाही त्यांना. मग त्या संसर्ग झालेला असावं लागतं त्याला. मग ते संसर्ग झालेल्या त्या प्राण्यांचं मांस खाल्यानंतर अर्धवट अवस्थेत शिजलेलं, मग ते काय जातील, आपल्या आतड्यामध्ये जातील आणि तिथं ते मग वाढ चालू होईल त्यांची. ते कसे आहेत, अंतपर्जीवी आहेत. मग एकदा का आपल्या शरीरामध्ये गेले, आपण जे अन्न खातोय ते शोषून घेणार आहेत आणि तिथं त्यांची वाढ होणार आहे, मग त्यांचं प्रजनन चालू होते. हा हा शिजवल्यावर होत नाही. आणि तेही कसं, त्याला संसर्ग असेल तर त्या प्राण्याला, नाहीतर उग पोटदुखी वगैरे होते. मग बऱ्याच प्रमाणात अपचन झालं म्हणतात बघा. मी इथे कंदोरी खायला गेलो ना, अपचन झालं, तब्येत बिघडली बघा म्हणतात. मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तिथं भरपूर लोक जमलेले असतात, त्याच्यामुळे त्याला घाई करतात आणि त्याच्यामुळे सुद्धा त्या प्रमाणात जास्तीत जास्त त्याचं जर प्रमाण पाहिलं, हे जे असे मांसाहारी पंक्ती असतात, कंदोरी म्हणतो आपण, तुमच्या भागामध्ये काय म्हणत असतील ते, त्या ठिकाणी काय करतात, भरपूर मोठ्या प्रमाणावर ते शिजवलं जातं आणि तिथं काय व्यवस्थित शिजवलं जात नाही आणि क्वालिटी सुद्धा व्यवस्थित राहत नाही, कारण देवाच्या नावावरती असते ते. मग ते कसलंही आणतात खराब क्वालिटीचं ते प्राणी, आणि त्याला जर संसर्ग कदाचित झाला असेल तर मग ते आपल्या शरीरामध्ये येतील, आपल्या शरीरामध्ये वाढतील राऊंड टेपवर्म, आणि आपल्याला त्याचा संसर्ग होणार आहे. मग आतमध्ये आपलं जे काय पोटदुखी चालू होईल, ब्लड सर्क्युलेशनचा त्रास होईल. मग हे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची आहे, तर प्राण्यांची एकतर काय पारख करून मग ते काय त्याच्यासाठी मांसाहारासाठी द्यायची आहे. तसं तर मांसाहारच करू नका. ना बजे ना रहेगा, काय म्हणते, बास ना बजोगी बास सोरी. आणि ज्यांना खातेत
त्यांनी काय केलं पाहिजे, एकतर चांगल्या पद्धतीने शिजलेलं असावं आणि त्याची क्वालिटी चांगली असावी. कशाची, ती संसर्गरहित आहे का, प्राणी कुठला घेतलेला आहे त्याची चेक केलं पाहिजे. अशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. आणि झाल्यानंतर काय मग आता कृमीनाशक वगैरे आपण ते आहेत औषधं ते आपण घेतली पाहिजेत. हे झाल्यानंतरचा विलाज होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची आहे, भरपूर प्रमाणात शिजू द्या. आणि ज्या प्राण्यांची आपण शिकार करायला लागलो किंवा शिकारच म्हणायचं की आता मारून खातोय म्हणजे जे आहे ते उत्तम प्रतीचं, रोगविरहित, संसर्गविरहित आहे का टेपवर्मचं ते बघायचे. मग चालू. हे झालं पहिला प्रश्न. पुढचा आम्हाला गवत खाणाऱ्या शेळ्या मेंढ्या हे सुद्धा सांगितलं वाटतं मला आत्ताच. लिव्हर फ्लूक नावाचा जो, हे सुद्धा काय आपलं एक गोलकृमीच आहे. ते काय होतंय, जिथं पाणथळ जमीन आहे, जास्त प्रमाणात पाणी असते, त्या गवतावरती ते विष्ठा करते. त्याच्या विष्ठेद्वारे ते संसर्ग येतोय. कशाद्वारे, प्राण्यांच्या पोटामध्ये, कोणाच्या, गायी शेळी मेंढीच्या. आणि ती गायी शेळी मेंढी खाल्ली आतमध्ये गेलं मग त्याच्या डायरेक्ट लिव्हरच्या यकृत, ही जी आपली ग्रंथी आहे तिथं ते वाढायला चालू होतंय. म्हणून अशा पद्धतीने त्याचा संसर्ग होता आणि ते चालू होते तिथं वाढणं त्याच्या पेशी गोलक्रमीचं. म्हणून हे होऊ नये म्हणून काय काय काळजी घ्यायची. मग जमीन आपली काय ठेवली पाहिजे, कोरडी, ओलावा टिकून राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. प्राण्यांची स्वच्छता, वेळोवेळी त्यांना फवारणी केली पाहिजे. परत जे काही लसीकरण येते, लसीकरण म्हणजे काय असतं, एक तर काय असतं वॅक्सिनेशन म्हणजे काय, एक तर डेड सेल आपल्या शरीरामध्ये सोडल्या. कोरोना झाल्यानंतर लस घेतली आपण. लस म्हणजे काय असतंय, प्रतिविषयच असते ती एक. आता साप चावला, सापाला अँटी पॉयझन आपल्या शरीरामध्ये सोडलं जातं. का बर, तर आपली बॉडी रेडी होते कशासाठी, लढण्यासाठी त्या व्हायरसशी. आणि तुम्हाला आता मॅच ठेवलेली आहे, बजरंगची मॅच आहे आता बॉक्सिंगची. बजरंगला आजच सांगितलंय, बजरंग उठलाय, बजरंग डोळे चोलत, चल बस ट्रॅव्हल्स मध्ये, चल तुझी मॅच आहे. म्हणजे प्रतिस्पर्धी कसला का असना, बजरंग का म्हणाल, माझी तयारी झाली नाही आता मी कसं जाऊ गडी खेळायला. म्हणजे मानसिक खच्चीकरण त्याचं इथंच होणार आहे. आणि ज्या वेळा बजरंगला सांगितलं, बजरंग आज महिना ही तारीख आहे, तू आता तयार रेडी राहा बरं, मग सराव करेल बजरंग भरपूर आणि पुढच्या प्रतिस्पर्ध्याला धूळ चारेल. पण ऍट अ टाइम सांगितलं त्याला. मग हे वॅक्सिनेशन म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये एकतर वीक म्हणजे अशक्त किंवा मेलेलेच सेल सोडले जातात, त्या व्हायरसेस सोडले जातात. मग शरीर आपलं काय होतंय, प्रॅक्टिस करते त्याच्याशी लढण्याशी. ते काय औषध राहत नाही, व्हायरसेस असतात. मग शरीर तयार झालं की मानसिक सुद्धा आपण काय मेंटली डिस्टर्ब होत नाही, मेंटली सुद्धा काय होतं, आपण स्ट्रॉंग होतो. आणि आपला ते जरी अटॅक केले भविष्यामध्ये कशानं, त्या डिसीजच्या व्हायरसेसनं, तरी आपलं शरीर काय त्याला लढा देतं, चांगल्या पद्धतीने स्ट्रगल करतं आणि आपण त्याच्यापासून प्रोटेक्ट फ्रॉम अस आपण ती वाचू शकतो. हे वॅक्सिनेशन. त्याच पद्धतीने इथं सुद्धा काय करायचे, आपण प्रिव्हेन्शन करायचे आहे की तो रोग होणे म्हणून वॅक्सिनेशन सुद्धा, त्याच्या लसीकरण मोहीम राबवली जाते बऱ्याचशा प्रमाणात. असं याच्यामध्ये आहे. आता पुढे पोटातील जंत वगैरे ते उद्या, ते सुद्धा जे आहे, आता गोलक्रमीचा कसा होतो ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची आहे, संसर्ग झाला तर काय उपाय करावेत. आता पुढचा प्रश्न उद्या घेऊया आपण, कारण टाइम झालेला आहे. आता लिहूया आपण, फक्त 2-2 घ्यायला लागलो बघा दररोज. अतिशय स्लो, वीक आकृत्या